नमस्कार. आज 23 डिसेंबर 2025 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. महानगरांची सत्ता शर्यत सुरू. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून. मुंबईतील समीकरणांबाबत उत्सुकता. नगरपालिका निवडणुकानंतर आता महानगरपालिकांची निवडणुका होणार आहेत. मग त्या संदर्भातचा थोडासा कार्यक्रम आपण पाहूयात. पहा, 23 ते 30 डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारणार आहेत. तर अर्जांची छाननी होणार आहे 31 डिसेंबर रोजी. त्यानंतर 2 जानेवारी माघारीची मुदत असेल व 3 जानेवारी रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल व 15 जानेवारी रोजी मतदान, तर 16 जानेवारी मतमोजणी असेल. ओके, मग आजपासून 16 जानेवारीपर्यंत मतमोजणी कार्यक्रम इथपर्यंत तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता राजकीय बातम्या येतील, त्यानंतर नेत्यांची स्टेटमेंट येतील, ते आपल्यासाठी बिलकुल गरजेचं असणार नाही. ओके, तर ही न्यूज आपण स्किप करू शकतो. पुढे चला. कोकाटे यांची आमदारकी कायम. शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. ओके, आता शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती म्हटल्यानंतर पहा, आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं, ज्या दिवशी त्यांना 2 वर्षाची शिक्षा झालेली आहे लगेच त्यांची आमदारकी तिथं रद्द होत होती. फक्त त्यांना जी प्रोसेस आहे ती कुठून जायची होती, तर विधानसभेच्या अध्यक्षांमार्फत ती प्रोसिजर व्हायची होती. पण अद्याप त्यांनी प्रोसिजर फॉलो केली नव्हती किंवा विधानसभा अध्यक्षांनी ती प्रोसिजरला लगेच त्यांनी ॲक्शन घेतलं नाही. त्यामुळे त्यांची म्हणजे अपात्र तरी झाले होते पण ॲक्शन घेण्यात आली नव्हती. आता अगदीच सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती दिलेली आहे. मग आता अगदीच पहा, त्यांची आमदारकी जाणार नाही आहे, ती तशाच पद्धतीने असेल. आता सुप्रीम कोर्ट याबद्दल काय निकाल देईल त्याच्यानंतर कदाचित हा निकाल येऊ शकतो. ओके, त्यामुळे स्किप करू शकता. आता जास्त याबद्दल डीपली जाण्याची आवश्यकता नाही आहे. हां, तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की जे MPs आहेत किंवा MLAs आहेत त्यांचं डिस्क्वालिफिकेशन कोणत्या ग्राउंडवरती केलं जातं ते खूप महत्त्वाचं आहे. तो पॉईंट तुम्ही आपल्या लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातून किंवा रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातून तुम्ही थोडासा रीड करून घ्या. ओके, डन. पुढे चला. पुढची बातमी आहे, न्यायालयीन कामकाज प्रक्षेपणाला खीळ. गैरवापरामुळे सर्वसामान्यांसाठीची सुविधा बंद. केवळ वकिलांनाच आता परवानगी देण्यात येत आहे. आता तुम्ही अद्यापही बॉम्बे हायकोर्टाच्या वेबसाईटवरती जर गेलात ना, तर इथं लाईव्ह स्ट्रीमिंगचं ऑप्शन आहे, पण आपल्याला तिथं आता परवानगी देण्यात आलेली नाही आहे. याच्यापूर्वी अगदीच अन्य कोर्टामध्ये पण दिलेलं आहे की इव्हन सुप्रीम कोर्टाने पण DY चंद्रचूड यांच्या कार्यकाळामध्ये लाईव्ह प्रक्षेपण चालू केलेलं होतं. मग सुप्रीम कोर्टाच्या धर्तीवरच बॉम्बे हायकोर्टाने पण काय केलं होतं पहा, लाईव्ह प्रक्षेपण चालू केलेलं होतं. पण ते काही काळामध्येच लगेच त्यांनी बंद केलेलं आहे. का, तर गैरवापर. पहा, सर्वसामान्यांसाठी ती सुविधा होती परंतु आता त्याचा गैरवापर जास्त झाला, यामुळे त्यांनी बंद केलेला आहे. फक्त त्याला आता वकिलांनाच परवानगी तिथं देण्यात आलेली आहे. डन. त्याच्यानंतर 13वं वरीस व्यसनाचं. 10 शहरांतील सर्वेक्षणाचे निष्कर्ष आलेले आहेत. पहा, एका अभ्यासातून समोर आलेलं आहे की एम्स दिल्लीच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या अभ्यासात भारतातील 10 प्रमुख शहरातील 5920 शाळकरी मुलांचं सर्वेक्षण करण्यात आलं. व अगदीच पहा, 13व्या वर्षापासूनची जी मुलं आहेत ते व्यसनाधीन झालेली आहेत. या निमित्ताने हा जो पॉईंट आहे, आता अगदीच कोणती रिसर्च आहे हे आपल्याला माहिती नाही आहे, पण हा डाटा तुम्ही एका अभ्यासातून वगैरे समोर आलेला आहे असं नक्कीच तिथं लिहू शकता. पहा. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला. पुढची बातमी आहे, न्यूझीलंडशीही मुक्त व्यापार करार. 5 वर्षामध्ये द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य. हीच बातमी द हिंदूमध्ये फ्रंट पेजवरती आलेली आहे. इंडिया न्यूझीलंड एंड FTA टॉक्स टू बूस्ट ट्रेड. ओके, भारत आणि न्यूझीलंडमध्ये फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालेला आहे व अगदीच पहा, आता दुप्पट आपण तिथे काय व्यापार करणार आहोत. द्विपक्षीय व्यापार आता दुप्पट करण्याचे लक्ष आपण ठेवलेलं आहे. पण सर्वात महत्त्वाचं पहा, फ्री ट्रेड ॲग्रीमेंटमध्ये भारत सरकार कधी पण ज्या वेळेस आपण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलं आहे ना, त्यामध्ये एक्सक्लूड फूड असतं. पहा, ओके, आजपर्यंतचे तुम्ही भरपूर ॲग्रीमेंट पाहू शकता. आता RCEPमध्ये आपण का केलं नाही, ऑस्ट्रेलियासोबत आपण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट का केलेलं नाही आहे, तर त्याचं नेमकं कारणच ते आहे की बेकरी प्रोडक्ट. ओके, बेकरी प्रोडक्ट आपल्याकडे अमूल दूध फक्त एकच कंपनीचं तुम्ही नाव ऐकून असाल. जर ऑस्ट्रेलियन कंपनी जर भारतामध्ये आल्या ना, तर आपली जी अमूल कंपनी आहे तिला पण डबघाई लागू शकते. या कारणानिमित्त पहा, आपण दुसऱ्या कंपनींना तिथं अलो केलं नाही आहे किंवा फ्री ट्रेड ॲग्रीमेंट इन फूड आपण दुसऱ्या कंपनींना यूज देत नाही. ओके, मग आता इथं पण पहा, आपण 100% निर्यात करणार आहोत, पण न्यूझीलंडकडून आपण फक्त 95% निर्यात घेत आहोत. बरोबर आहे. त्यातील जे 5% आहेत ना, त्यामध्ये पहा तुम्ही, शेतकरी आणि सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांचे संरक्षण करण्यासाठी भारताकडून दूध, क्रीम, व्हे योगर्ट आणि चीज यासारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये मात्र कोणतीही सवलत दिली जाणार नाही. म्हणजे आपण फूड प्रोडक्ट किंवा जे बेकरी प्रोडक्ट आहेत ते आपण त्यांच्याकडून विकत घेत नाही आहोत. ओके, हा एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता यावरून इंटरव्ह्यूमध्ये असू द्यात किंवा मेन्स परीक्षेला प्रश्न नक्कीच विचारला जाऊ शकतो की फूड प्रोडक्ट्स जे आहेत किंवा जे
दुग्धजन्य जे पदार्थ आहेत त्यांना आपण संरक्षण करणं गरजेचं आहे का? तर बिलकुल यस. एकीकडे तुम्ही पॉझिटिव्ह पण बोलू शकता व निगेटिव्ह पण बोलू शकता. आता निगेटिव्ह जर बोलायचं म्हटलं तर पहा, फक्त आपल्याकडे फक्त एकच कंपनी आहे, अमूल कंपनी. व अमूल कंपनीला जर कॉम्पिटिशन आपण जर दिलं, म्हणजे ऑस्ट्रेलियन कंपनी वगैरे जर आपल्याकडे आली किंवा न्यूझीलंडमधील पण एखादी जर दुसरी कंपनी जर आली, तर अगदीच पहा अमूल कंपनीला आपण कॉम्पिटिशनसाठी तिथे काय करावं लागेल, आणखीन त्यामध्ये काही चेंजेस किंवा आणखीन त्यांना पण क्वालिटीमध्ये काही चेंजेस वगैरे करावे लागतील. अन्यथा पहा, ऑस्ट्रेलियन कंपनी जर आली आपल्याकडे व त्यांची क्वालिटी अगदीच जर बेस्ट असेल, तर आपण अमूल कंपनीकडे जाणार आहोत का? तर बिलकुल नाही. आपण आईस्क्रीम जरी खायचं म्हटलं तरी ऑस्ट्रेलियन कंपनीचं खाऊ. मग याच कारणानिमित्त पहा, भारत सरकार ने म्हणजे जर आपल्या देशामध्ये जर क्वालिटीला जास्त प्राधान्य द्यायचं असेल व अगदीच कॉम्पिटिशन जर अमूलसोबत वाढवायचं असेल दुसऱ्या कंपनीचं, तर काय करणं गरजेचं आहे, तर दुसऱ्यांसोबत आपण करा जे आहेत फ्री ट्रेड ॲग्रीमेंट ते करणं अपेक्षित आहेत. पण याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट असा होईल, जर तुम्ही दुसऱ्या कंपन्यांना जर भारतामध्ये पाठवलात, ओके, दुग्धजन्य पदार्थांच्या ज्या कंपन्या जर भारतामध्ये आल्या, तर भारतातलं जे उद्योग आहे, ओके, दुग्धजन्य पदार्थांचं जे एक सध्याला तरी कंपनी आहे अमूल, ती कंपनी पूर्ण डबघाईला पण जाऊ शकते. कारण जर एखाद्या म्हणजे जनतेला जर अमूलचे प्रोडक्ट आवडेनासे झाले व अगदीच फॉरेनचे जे प्रोडक्ट्स आहेत ते जर आवडायला लागले, तर मग काय होईल पहा, अमूलचे कोणी खरेदीच करणार नाही. ओके, व ती सर्वाईव्ह करेल का याची गॅरंटी नाही आहे ना. जसं BSNLचं झालेलं आहे, मार्केटमध्ये जिओ आलं की त्यानंतर BSNLचे अगदीच पहा जे नेटवर्कचे इश्यू आहेत ते जास्त आहेत, त्यामुळे आपण सगळेजण जिओ किंवा एअरटेलकडे शिफ्ट झालेले आहोत व VI तिथं सर्वाईव्ह करू शकत नाही आहे. आता BSNL अगदीच सरकारी कंपनी आहे, त्यामध्ये फंड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टाकत त्याला सर्वाईव्ह करण्याचं काम त्याला चालू आहे BSNLचं. आणि त्याचं पण म्हणजे MTNL ज्या पद्धतीने झालेलं आहे पहा, ओके, MTNL तुम्हाला पूर्वी कंपनी होती, MTNLचं विलन करण्यात आलं मग BSNLमध्ये, मग अगदी तशा पद्धतीने MTNL सर्वाईव्ह करू शकली नाही. अगदी त्याच बेसिसवर पहा, जर दुसऱ्या कंपन्या जर भारतामध्ये आल्या, जसं की न्यूझीलंडचे असू द्यात किंवा ऑस्ट्रेलियन कंपनी असू द्यात, त्यांचे बेकरी प्रोडक्ट वगैरे चांगले आहेत किंवा अगदीच पहा ऑस्ट्रेलियामध्ये तर बेकरीसाठी कोर्सेस पण आहेत, ओके, युनिव्हर्सिटी लेवलवरती. त्यामुळे भारत सरकार इथे थोडेसे पावलं फुकून टाकतं. हाच एक त्यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे. हा प्रश्न डायरेक्टली इंटरव्ह्यूला वगैरे विचारला जाऊ शकतो, त्यामुळे थोडेसे याला प्रिपरेशन अपेक्षित आहे. डन. त्याच्यानंतर आता आपण काय काय वस्तू आयात निर्यात करणार आहोत, तर ते पहा, देशातील कापड तयार कपडे, चामडे, पादत्राणे, त्यानंतर सागरी उत्पादने, रत्ने, दागिने, हस्तकलेच्या वस्तू, अभियांत्रिकी वस्तू आणि वाहने यासारख्या श्रम केंद्रित उद्योगांमध्ये स्पर्धा वाढवण्याची आशा न्यूझीलंडसोबत आपण जे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलेलं आहे त्यामधून आपल्याला अपेक्षित आहे. आता याबाबत पण जर थोडंसं तुम्ही विश्लेषण केलात तर आपल्याला समजेल, आपले सध्याला भांडण USA सोबत चालू आहेत. म्हणजे भांडण म्हणण्यापेक्षा आपले फ्री ट्रेड ॲग्रीमेंट संबंधी जी चर्चा आहे ती सध्याला चालू आहे, कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्यावरती डायरेक्टली 50% टॅरिफ लावलेला आहे ऑलरेडी, ओके. त्यामुळे आपल्या वस्तू तिकडे खूप महागाला जात आहेत व याच्यापूर्वी आपण जी तयार कपडे वगैरे आहेत ना, ते आपण कुणाला USAला एक्सपोर्ट करायचो, बरोबर आहे. त्यासोबतच आपला जोडीला किंवा कॉम्पिटिटर होता बांगलादेश. आता बांगलादेशमध्ये पहा स्वतःचाच घर अशांत आहे, त्यामुळे तो एक्सपोर्ट करू शकत नाही आहे. त्यामध्ये आपल्याला अगदीच बेनिफिट होणार होतं, परंतु प्रॉब्लेम काय आहे, आपल्याकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी 50% टॅरिफ लावलेला आहे. या कारणानिमित्त आपण तयार कपडे तिकडे पाठवू शकत नाही आहे, म्हणजे पाठवत आहोत पण तेवढ्या प्रमाणात नाही आहे. मग अगदी आपला दुसरी बाजारपेठ शोधणं खूप गरजेचं होतं, त्यामध्ये आपला न्यूझीलंड सापडलेला आहे व ते आपल्यासाठी खूप बेटर आहे. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल. यामुळेच काय होणार आहे, दुप्पट व्यापार लक्ष आपण ठेवलेलं आहे. न्यूझीलंडसोबत आपण काय करणार आहोत, व्यापार दुप्पट करणार आहोत. याचसोबत पहा आपण काय केलेलं आहे, तर भारतीय व्यावसायिकांसाठी न्यूझीलंडचा 3 वर्षासाठीचा तात्पुरता रोजगार प्रवेश व्हिसा आपण तिथं त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे भारतातील एम्प्लॉयमेंट लक्षात घेतला तुम्ही, तर भारतामध्ये एम्प्लॉयमेंटच्या सुविधा नाही आहेत तेवढ्या, तर आपण काय करू शकतो, न्यूझीलंडला पण जाऊ शकतो व तिथं पहिल्यांदा 3 वर्षाचा व्हिसा तुम्हाला मोफत करण्यात आलेला आहे, किंवा म्हणजे डायरेक्टली तिथे तुम्हाला जास्त कागदपत्रे वगैरे तिथे लागणार नाहीत, तिथे डायरेक्टली तुम्हाला व्हिसा वगैरे तिथे इश्यू केला जाईल रोजगार संदर्भातचा. ओके, तर हे अशा पद्धतीने पॉईंट आहेत. पण सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय, आपण न्यूझीलंडकडून फक्त 95% वस्तू आयात करणार आहोत व आपण एक्सपोर्ट निर्यात किती 100% वस्तूंची करणार आहोत. म्हणजे अमूलचं दूध तिकडे नक्की जाऊ शकेल, परंतु त्यांचे बेकरी प्रोडक्ट आपल्या देशामध्ये येऊ शकणार नाहीत. हा पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर UPSC प्रिलिमला असा प्रश्न येऊ शकतो पहा, की सध्याला जे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आपलं केलेलं आहे, किंवा अगदीच पहा मॅपिंगला पण प्रश्न येऊ शकतो, तर न्यूझीलंड कुठं आहे. त्यामुळे प्लीज थोडंसं न्यूझीलंड पण तुम्ही एकदा मॅपिंगमध्ये करून घ्या. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला आता समजलेला असेल. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही विचारलं जाण्याची शक्यता कमी आहे. त्याच्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार. आता यामध्ये राजकारण चालू झालेलं आहे, त्यामुळे या न्यूजला तुम्ही स्किप केलात तरी बेटर असेल. नेक्स्ट आहे 1 अब्जहून अधिक बालकांवर लैंगिक अत्याचार.
आता लैंगिक हिंसाचाराचे परिणाम काय होतात हे मेन्ससाठी खूप महत्त्वाचं आहे. हा टॉपिक तुम्ही अगदीच तुमच्या नोटबुकमध्ये वगैरे लिहून ठेवू शकता. त्याच्यानंतर ही जी स्टडी सांगत आहे ती लॅन्सेंटची वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेली स्टडी आहे पहा. तर यामध्ये देण्यात आलेलं आहे की अंदाजानुसार 2023मध्ये जगभरात 15 वर्ष व त्याहून अधिक वयाच्या 1 अब्जहून अधिक व्यक्तींनी बालपणी लैंगिक हिंसाचाराचा सामना करावा लागला आहे. तर सुमारे 60 कोटी महिलांना त्यांच्या जोडीदाराकडून हिंसाचाराला सामोरे जावे लागले आहे. ओके, डोमेस्टिक व्हायलन्स म्हणू शकता तुम्ही. त्यानंतर लैंगिक अत्याचार जे की बालकांवरती होत आहेत त्यामध्ये जास्त वाढ झालेली आपल्याला तर बेसिकली पाहता येते. आता इंडियन सोसायटी या पर्स्पेक्टिव्हने पण तुम्ही ही केस स्टडी नक्कीच तिथं लिहू शकता. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. त्यानंतर पुढे महाप्रदेश संपूर्ण राजकीय बातम्या आहेत, मी स्किप करतोय, आवश्यकतेचं नाही आहे. त्यानंतर विकास सुशासनाला जनादेश, शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता. बीजेपीची इथे जास्त वाहवाह करण्यात आलेली आहे व केशव उपाध्याय सरांनी लिहिलेलं आहे. अगदीच पहा, त्यांनी त्या पद्धतीनेच लिहिलं आहे, त्यामुळे मी स्किप करतोय. त्यानंतर विरोधकांची वजाबाकी, ही निवडणूक भाजप आणि भाजपचे सहयोगी पक्ष यांच्यातच झाली, तेथेही आपण केंद्रीय नेतृत्वावर तितके अवलंबून नाही, हे फडणवीस यांनी पुन्हा सिद्ध केले. ठीक आहे, आपल्यासाठी गरजेचं असेल बिलकुल नाही आहे, त्यामुळे मी स्किप करतोय. त्याच्यानंतर इथेनॉल हवेच, पण कशापासून. आता हा पॉईंट कालच्या लेक्चरशी तुम्हाला थोडंसं रिलेट करायचं आहे. ओके, कालच्या लेक्चरमध्ये आपण इथेनॉलबद्दल चर्चा केली होती. ओके, मग आता एका ग्लुकोजपासून किती इथेनॉलचे हे बनतात तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये वगैरे सांगू शकता. तर आता पहा, या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे की आपण काल बोलत असताना मी म्हटलं होतं तुम्हाला की मक्यापासून अमेरिकेमध्ये इथेनॉल बनवलं जातं. मग भारत सरकारने पण हा प्रयोग केला मक्यापासूनचा. त्याच्यानंतर पहा, तांदळापासूनचा पण आपण प्रयोग करत आहोत की बाबा आपण त्यापासून करू शकतो का. ओके, म्हणजे तांदूळ असू द्या किंवा मका असू द्या, पण आपल्याला ते यशस्वीरित्या पुढे घेऊन जाऊ शकत नाही आपण. मका पहिल्यांदा भारत सरकारने मक्यापासून इथेनॉल निर्मितीला पहिल्यांदा तर अगदीच साखरपासूनच आपण इथेनॉल निर्मिती करत आहोत. साखर कारखान्यांपासून इथेनॉल निर्मिती होत आहे, बरोबर आहे. मग मक्यापासून आपण ज्यावेळेस इथेनॉल निर्मिती वगैरे करू लागलो ना, त्यावेळेस आपल्याला वाटलं की नाही, मक्याला जर आपण जास्त प्राधान्य दिलं तर शेतकऱ्यांना प्रॉब्लेम होतील किंवा मक्याच्या पुन्हा किमती अचानक वाढतील व जर आपण मका खरेदणं बंद जर झालं तर अगदीच पहा मक्याच्या किमती एकदम कोसळतील. व मका अगदीच पहा, ज्यावेळेस उन्हाळा असतो त्यावेळेस जनावरांसाठी चारा म्हणून तो आपण वापरतो. मग यामुळे शेतकऱ्यांना तिथं लॉस निर्माण होईल. मग यासाठी भारत सरकारने काय केलं, पुन्हा तांदूळकडे शिफ्ट आपण व्हायचं असं ठरवलं, बरोबर. मग तांदळाकडे शिफ्ट झाल्यानंतर प्रॉब्लेम काय आहे पहा, तर तांदूळ हे जास्त पाणी पितं. ओके, म्हणजे अगदीच पहा, तुम्ही भाताची शेती वगैरे पाहिलंच असाल नक्की मूवीजमध्ये वगैरे, जरी म्हणजे प्रत्यक्षात जरी महाराष्ट्रात पाहिलं नसाल तरी तुम्ही साऊथच्या मूवीजमध्ये वगैरे पाहू शकता. त्यामध्ये तुम्हाला दाखवण्यात येतं पहा की अगदी 1 किलो तांदळासाठी पहा 5 ते 6 लिटर तिथं पाणी तुम्हाला लागतं. एवढं पाणी त्या पिकाला लागत असेल. आणखीन पण त्यामध्ये पहा, पाणी जर तिथं थांबून राहिलं, जमिनीमध्ये जर पाणी जर थांबून राहिलं ना, तर तिथं मिल्चिंग तयार होते किंवा मिथेन तिथं तयार होतो. मग मिथेनमुळे काय होतं पहा, अगदीच ग्लोबल वॉर्मिंग तयार होते. ग्लोबल वॉर्मिंगला ते एक कारणीभूत घटक आहे. या कारणानिमित्त पहा, जर तुम्ही तांदूळापासून जर इथेनॉल निर्मिती करत आहात तर हे आपल्यासाठी काय, पर्यावरणासाठी हानिकारक आहे. व आपण इथेनॉल निर्मिती कशासाठी करत आहोत, तर अगदीच पहा, एक आहे एन्व्हायरमेंट, दुसरं काय आहे पहा, तर आपल्याला पेट्रोल आणि डिझेल किंवा जे पेट्रोल आहे जे इंधन आहे त्या इंधनाचे जास्त दर वगैरे तिथं देऊ नये यासाठी आपण काय करत आहोत पहा, ब्लेंडिंग करत आहोत. इथेनॉल ब्लेंडिंग आपण त्याच कारणासाठी करत आहोत, बरोबर आहे. मग तुम्ही एकीकडे एन्व्हायरमेंटला वाचवण्यासाठी इथेनॉल ब्लेंडिंग करत असाल व दुसरीकडे एन्व्हायरमेंटचाच परत तिथं ग्लोबल वॉर्मिंग होत असेल तर त्याचा फायदाच नाही आहे ना. मग पहा, यावरून आपल्याला काय सांगता येतं, तर एन्व्हायरमेंटची बचत व्हावी. ओके, मग एन्व्हायरमेंटला वाचवण्यासाठी तुम्ही काय करत आहात, इथेनॉल ब्लेंडिंग करत आहात, बरोबर. म्हणजे इथं काय घेऊ, मी प्लस घेतो. व इथेनॉल निर्मितीसाठी तुम्ही काय करतात, तांदूळ उत्पादन करतात व तांदूळ उत्पादन घेत असताना एकतर पाण्याचा तिथं ऱ्हास होणार आहे, प्लस सोबतच काय होत आहे पहा, मिथेनचं एक्सट्रेशन तिथं होणार आहे व त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढणार आहे. मग इथं काय झालं, मायनस झालं. मग मायनस प्लस जर तुम्ही एकत्र केला तर काय होणार आहे, तर अगदीच पहा, मायनस किंवा झिरो तिथं त्याचं उत्तर येणार आहे. मग तुम्ही आवश्यकताच नाही आहे ना इथेनॉल ब्लेंडिंग वगैरे ही करण्याची, म्हणजे इथं तुम्हाला प्रॉफिट काही होणारच नाही. पर्यावरणाचा ऱ्हास असा पण होणार होता, तसा पण होणार आहे. मग जे पूर्वीचं चालत आलेलं तेच बेटर आहे ना. मग पण असं होऊ नये यासाठी आपल्याला काय, तांदळाला स्किप करणं अपेक्षित आहे. तांदळाऐवजी आपण मक्याकडे शिफ्ट झाला तर ते बेटर आहे. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला समजला असेल की तांदळापासून जर आपण इथेनॉल निर्मिती केली तर ते आपल्यासाठी योग्य नाही आहे. मग यासाठी आपल्याकडे ऑप्शन काय असतील, मका एक असेल, त्यानंतर काय असेल, साखर.
ओके, आता साखरेच्या पण किमती वाढत आहेत, त्याचं नेमकं कारणच ते आहे इथेनॉल ब्लेंडिंगकडे आपल्याकडे. म्हणजे पहा, पूर्वी जी साखर कारखान्यामध्ये उसापासून जी निर्मित साखर होती ना, ती 100% आपल्याकडेच यायची, म्हणजे ग्राहकांकडेच ती जायची. पण आता काय होणार आहे, ती साखर इथेनॉल निर्मितीसाठी पण यूज केली जात आहे. त्यामुळे अगदीच पहा, उत्पादनात इथं घटलं ना, म्हणजे मार्केटमध्ये पुरवठा साखरेचा कमी झाला. साखरेचा पुरवठा कमी, मागणी तेवढीच आहे, म्हणजे मागणी जास्त आहे. पुरवठा कमी आणि मागणी जास्त म्हटल्यानंतर किमती वाढल्या. त्याचं नेमकं कारणच ते आहे. इथेनॉल ब्लेंडिंग जर केलं आपण तर त्याचे परिणाम आपल्याला घरामध्ये जे उपयोगी वस्तू आहेत किंवा जे उपयोगी खाद्यपदार्थ आहेत त्याच्या किमती वाढलेल्या आपल्याला बेसिकली या कारणानिमित्त दिसत आहेत. म्हणजेच काय, आणखीन पण तिथं पण तेच लागणार आहे. पहा, मायनस प्लसचा साईन लागणार आहे. ओके, आपण पेट्रोल जे आयात करत होतो त्याच्या किमती घटल्या किंवा डॉलर तिथं कमी झाला हे आपण मान्य करूयात. म्हणजे तिथं काय आपल्याला प्लस भेटलं की आपण कमी आयात करत आहोत पेट्रोलची. पण भारतीय जे प्रोडक्ट आहेत किंवा घरामध्ये जे खाद्यपदार्थ लागणार आहेत त्यांच्या किमती तर तिथे वाढल्या. मग इथं जर तुम्ही मायनस घेतला तर काय होणार आहे, त्याचं तेच आहे ना, झिरोच इथं त्याचं उत्तर येईल. आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. डन. त्याच्यानंतर पुढे चला, म्युच्युअल फंड गुंतवणूक आपल्यासाठी गरजेची नाही आहे. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता इथं संपत. पहा, नेक्स्ट आहे आजचं द हिंदू. द हिंदूमध्ये पण अगदीच 1-2 महत्त्वाच्या बातम्या आहेत. त्यापैकी सुप्रिया सुळे यांनी जे मांडलेलं विधेयक आहे ते आपण पाहणार आहोत. हां, अरवली सेवरवली सध्याला प्रोटेस्ट चालू आहे, याबद्दल एखादी एडिटोरियल येईल त्यावेळेस आपण चर्चा करूयात. पण आज घडीला आपला हा आर्टिकल पाहायचा आहे, राईट टू डिस्कनेक्ट, ड्रॉविंग द लाईन आफ्टर वर्क. आता हा आर्टिकल किंवा हे जे विधेयक आहे हे कोणी मांडलेलं आहे, सुप्रिया सुळे. ओके, सुप्रिया सुळे यांनी हे विधेयक संसदेमध्ये मांडलेलं आहे व हे सुप्रिया सुळे यांनी मांडलेलं आहे. यामुळे हे काय आहे पहा, प्रायव्हेट मेंबर बिल आहे. प्रायव्हेट मेंबर बिल म्हणजेच काय पहा, तर अदर दॅन मिनिस्टर, म्हणजे अगदी बीजेपीचा खासदार असू द्या किंवा काँग्रेसचा खासदार असू द्या, फक्त तो गव्हर्नमेंटमध्ये मिनिस्टर नाही, अशा व्यक्तींनी जे विधेयक मांडले जातं संसदेमध्ये त्याला प्रायव्हेट मेंबर बिल असं म्हटलं जातं. व प्रायव्हेट मेंबर बिल हे पारित होण्याचे चान्सेस किती असतात, तर अगदी नगण्य. आत्तापर्यंत पहा, जर भारतीय इतिहासामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 14 प्रायव्हेट मेंबर बिल हे पास झालेले आहेत. ओके, आता 2014चं लास्ट होतं, त्याचं पुन्हा कायद्यात रूपांतर झालेलं आहे. पहा, म्हणजे ते बिल तेव्हाच कोलॅप्स झालेलं होतं. पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 2019मध्ये ट्रान्सजेंडर्सचे जे राईट्स आहेत त्यासाठी त्या बिलचं रेफर केलेलं होतं. ओके, म्हणजे 2014ला एक बिल मांडण्यात आलेलं होतं, पण त्यावेळेस ते कोलॅप्स झालं. पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला तिथं एक पॉईंट दिसला किंवा प्रायव्हेट मेंबरनी हे पॉईंट दाखवून दिलेलं आहे की इथं कायदा आपण करू शकतो. मग 2019मध्ये ट्रान्सजेंडर्सचे जे अधिकार आहेत ते त्यांना देण्यात आलेले आहेत. 2019चा तो बिल आहे, ते कायदा आहे. ओके, हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, त्याच्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी जो प्रायव्हेट मेंबर बिल मांडलेला आहे या बिलमध्ये काय आहे बेसिकली, तर राईट टू डिस्कनेक्ट. ओके, त्यांचं म्हणणं आहे की आर्टिकल 21 नुसार आपला राईट टू लिव्ह विथ डिग्निटी, ओके, जीवन सन्मानाने जगण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे आर्टिकल 21 अंतर्गत. बरोबर आहे. मग त्यासोबतच पहा, आता डिजिटल इंडिया झालेला आहे किंवा सगळीकडे डिजिटल आहे. मग डिजिटाईज वर्ल्ड झाल्यामुळे जे डिजिटल कंपन्या वगैरे आहेत किंवा IT सेक्टरमधील ज्या कंपन्या आहेत ना, तेच त्यांच्या एम्प्लॉयला डायरेक्टली कॉल करून, म्हणजे आता पहा, त्यांचं ऑफिस 4ला जर संपत असेल तर ते 6 वाजता लगेच कॉल करतात किंवा 10 वाजता वगैरे कॉल करून हे ईमेल कर किंवा हे एक्सेल शीट बनव वगैरे अशा पद्धतीने कॉल करून जे एम्प्लॉय आहेत त्यांना तिथे परेशान वगैरे करत राहतात. मग यासाठीच सुप्रिया सुळे यांनी एक बिल मांडलेलं आहे, विधेयक मांडलेलं आहे लोकसभेमध्ये, की आपण काय करूयात, राईट टू डिस्कनेक्ट. म्हणजे ऑफिस झालं ना, ऑफिसच्या नंतर जो त्यांचा मॅनेजर आहे किंवा त्यांचं जो सुपेरियर जे कोणी असतील ते त्यांच्या कर्मचाऱ्याला कॉल किंवा परत एकदा काम वगैरे तिथं सांगू शकणार नाहीत. व जरी ते काम सांगितले तरी तो करण्यावर बंधन तिथं देण्यात येणार नाही, असं त्यांनी सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या विधेयकामध्ये मांडलेलं आहे. पण यामध्ये प्रॉब्लेम काय आहे पहा, ह्या विधेयकामध्ये की IT सेक्टरमधील कोणते कामं, त्याच्यानंतर ओव्हरटाईमचं काय, त्यामध्ये हे त्यांनी जी पॉईंट्स आहेत त्याला त्यांनी तसंच चर्चेविना सोडलेले आहेत. या कारणानिमित्त आता याबद्दल चर्चा होणं अपेक्षित आहे. पहा, व प्रायव्हेट मेंबर बिल हे फक्त फ्रायडेला चर्चा केली जाते. ओके, फक्त शुक्रवारी यांना वेळ दिला जातो, त्यामुळे हे थोडंसं चर्चेविनाच पारित होतात.
चर्चेविना पारित होतात हे चुकीचं आहे, म्हणजे चर्चा याबद्दल केली जात नाही. त्यामुळे पहा ही पारित होण्याचे चान्सेस पण खूप कमी असतात. व अगदी जर तुम्ही गव्हर्नमेंटचे जे बिल बघितलात तर गव्हर्नमेंटचे बिल डायरेक्टली ते पास केले जाऊ शकतात. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट येतो, प्रायव्हेट मेंबर बिल वर्सेस गव्हर्नमेंट बिल यामध्ये फरक काय आहे पहा. तर गव्हर्नमेंटला फक्त 7 दिवसाची नोटीस देऊन त्यांनी बिल मांडू शकतात, पण प्रायव्हेट मेंबर बिल जर असेल तर त्याला 1 महिना पूर्व तिथं नोटीस द्यावी लागते. त्याच्यानंतरच ते संसदेमध्ये विधेयक मांडलं जातं. ओके, तर हे थोडेसे डिफरन्स आहेत. व प्रायव्हेट मेंबर बिल फक्त फ्रायडे, हा पॉईंट पण लक्षात ठेवा. व गव्हर्नमेंट बिल डायरेक्टली कधी पण ते मांडू शकतात. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा म्हणजे पार्लमेंटचं सेशन असेल तर ते मांडू शकतात. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा इथं आहे पहा. आजपर्यंत फक्त 14 प्रायव्हेट मेंबर बिल हे कायद्यात रूपांतर झालेले आहेत, म्हणजे यशस्वीरित्या पारित झालेले आहेत. व आता पाहूयात सुप्रिया सुळे यांनी जे मांडलेलं बिल आहे ते पारित होतं का. ओके, पहा अद्याप याला तुम्ही डीपली वगैरे जाऊन बसू नकात. फक्त लक्षात घ्या की इथे एक आपल्याला राईट टू डिस्कनेक्ट हा अधिकार देण्याचा प्रयत्न तिथं केला गेला आहे. व यदा आज जरी पारित झाला नाही, प्रायव्हेट मेंबर बिल असल्याने हे पारित झालं नाही, पण उद्या परवा किंवा अगदी काही वर्षांनी का होणार हा कायदा नक्की येऊ शकतो. ओके, हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. डन, आय होप हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल. त्याच्यानंतर आणखीन एक प्रश्न येऊ शकतो पहा की याच्या पूर्वीचा लास्ट टाईम प्रायव्हेट मेंबर बिल कधी पारित झालेला आहे सक्सेसफुली, तर 1970मध्ये. ओके, 1968ला तो पॉईंट ठेवण्यात आलेला होता. सुप्रीम कोर्टाची जी अपिलेट ज्युरिस्डिक्शन आहे त्याला वाढवण्याचं काम 1968च्या बिलनं केलेलं होतं व ते पारित झालेलं आहे पहा 1970मध्ये. ओके, म्हणजे 2 वर्षाचा कालावधी तिथं लागलेला होता एक बिल पारित होण्यासाठी. त्याचं नेमकं कारणच ते आहे पहा. ओके, त्याबद्दल चर्चासाठी फक्त त्यांना फ्रायडे दिला जातो व एवढ्या कमी वेळामध्ये ते चर्चा होत नाही. मग अगदीच 2 वर्ष तिथं एका बिलसाठी लागलेले होते व तेच आहे 14वं बिल लास्टचं आहे 1970मध्ये झालेलं. ओके, तर हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. डन. व तो कशा संदर्भात होता, 134(2) कलम 134(2) मध्ये जे पॉईंट देण्यात आले आहेत, सुप्रीम कोर्टाकडे पॉवर आहे की अपीलसाठी तुम्ही कोणते कोणते कायदे घेऊ शकता. अपीलसाठीचं जे ज्युरिस्डिक्शन आहे मग त्यामध्ये वाढ करण्यात आली होती की बा जर एखाद्याला शिक्षा जर झालेली असेल हायकोर्टाने डायरेक्टली पुढे देण्यासाठी ती पॉवर आहे. त्याच्यानंतर पहा 1979मध्ये परत एकदा त्यामध्ये अमेंडमेंट करून त्यांनी 134A हा पॉईंट ठेवलेला आहे, ज्यानुसार हायकोर्ट एक सर्टिफिकेट देतं की बा हे फिट आहे, ही जी केस आहे ती फिट आहे, सुप्रीम कोर्ट याला सुनावणी करावं यासाठी एक 134A हा कायदा देण्यात आलेला आहे. मग तो जर तुमच्याकडे पॉवर असेल तो जर सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जाता येतं, अन्यथा सुप्रीम कोर्टामध्ये डायरेक्टली अपील करता येत नाही. ओके, हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. तर बाकी पहा अरावली वगैरे आहे तर स्किप करू शकता. आणखीन एक न्यूज काय आहे, नीती आयोग प्रपोजेस $10 बिलियन रिसर्च फंड स्कॉलरशिप टू ग्लोबलाइज हायर एज्युकेशन. पहा नीती आयोगाने परत रिसर्चसाठी जास्त फंड द्यावं असं प्रपोजल ठेवलेलं आहे. पण पाहूयात गव्हर्नमेंट ऑफ इंडिया शिक्षणावरती किती खर्च वगैरे करेल हे आपल्याला अद्याप गरजेचं नाही आहे. बजेट येईल त्यावेळेस आपण पाहूयात. आता स्किप केलं तरी बेटर आहे. तर आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.